हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट डायग्राम जे तुम्हाला बोर्डाला विचारले जाऊ शकतात. खूपशी मुलं डायग्राम्सना अंडरएस्टिमेट करतात, खूपशी मुलं ते प्रॅक्टिस करत नाहीत आणि त्यामुळे ते हातचे मार्क गमावून बसतात. कारण मी खूप पेपर्समध्ये बघितलंय, त्यामुळेच मी तुम्हाला सांगते बाळांनो, जर तुम्हाला बायोलॉजीमध्ये चांगले मार्क्स पाहिजे असतील, जर तुम्हाला बायोलॉजी बोर्ड्समध्ये चांगले मार्क्स हवे असतील, तर तुम्हाला डायग्राम्स करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार नाही. जितके पण मी पेपर्स 60 अबाव बघितलं त्या सगळ्यांमध्ये डायग्राम्स होते. त्याने सगळ्या आन्सर्समध्ये 3-4 मार्क्स आन्सर्समध्ये डायग्राम्स काढले होते. सगळे डायग्राम क्वेश्चन अटेम्प्ट केले होते, ज्यामुळे त्यांना मार्क्स मिळाले आणि त्यांना चांगले मार्क्स मिळाले. तर तुम्ही तसे काहीतरी एम करत असाल तर तुम्हाला डायग्राम्स येणं कंपल्सरी आहे. तुझी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे आणि आत्ताच ती वेळेचे तुम्ही डायग्राम्सची प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या बोर्ड एक्झाम्समध्ये काय होईल, हेल्प होईल. ठीक आहे, त्यामुळं सगळंच डायग्राम्स करायला पाहिजेत असं नाही. आपल्या बायोलॉजीच्या बुकमध्ये खूप सारे डायग्राम्स दिले आहेत, मान्य आहे मला, तितके सगळे करायला पाहिजेत असं काय नाही. मी त्यातले खूप मोजके तुम्हाला डायग्राम्स म्हणजे आणलेत ह्या व्हिडिओमध्ये. तुम्ही ते जर बघाल, ती प्रॅक्टिस कराल तर आय कॅन गॅरंटी येऊ की तुम्हाला चांगले मार्क्स नक्की मिळतील. ठीक आहे, त्यात आता इथे हे जे मी तुम्हाला डायग्राम्स दाखवते त्यात तुम्हाला एक तर ड्रॉ म्हणून तरी येईल, म्हणजे की काढा, ड्रॉइंग काढा असं तरी येईल, किंवा तुम्हाला 3-4 मार्काचे जे प्रश्न असतात ते तुम्हाला फक्त डायग्राम दिली जाईल, त्यांचं नेमिंग दिलं नसेल, नेमिंग करा आणि त्याचं फंक्शन सांगा. म्हणजे तुम्ही असे क्वेश्चन्स भरपूर बघितले असतील, म्हणजे असे प्रश्न भरपूर येतात. फॉर एक्झाम्पल टॅपेटम ते सांगतील की टॅपेटमचं नेमिंग करा, त्याचं फंक्शन सांगा. एंडोथिशियमचं ते सांगतील की नेमिंग करा, फंक्शन सांगा. त्यामुळे अशा गोष्टी भरपूर येतील. ठीक आहे, असं पण येऊ शकतं, किंवा ड्रॉ द डायग्राम म्हणजे टीएस ऑफ अँथर ड्रॉ करा, किंवा डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट ड्रॉ करा, अनाट्रोपस ओव्ह्यूल ड्रॉ करा. असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्यातला आपला पहिला टॉपिक आहे ते रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. ठीक आहे, ह्याच्यावर तुम्हाला भरपूर प्रश्न येऊ शकतात. त्यातला पहिला आहे आपला टीएस ऑफ अँथर. ठीक आहे, ह्याच्यात तुम्हाला काय येऊ शकतं, हे डायग्राम तुम्हाला कंपल्सरी काढायचे. त्यात काय काय आलं पाहिजे बाळांनो, त्यात आलं पाहिजे ते म्हणजे एपिडर्मिस कंपल्सरी यायला पाहिजे. त्याच्यानंतर मिडल लेअर, त्याच्यानंतर टॅपेटम, त्याच्यानंतर स्पोरोजिनस टिश्यू आणि एंडोथिशियम हे कंपल्सरी आले पाहिजेत. हे डायग्राम असंच आलं पाहिजे. प्रॅक्टिस करा. आता खूप मुलं जे मी जेव्हा शिकवत होते कॉलेजमध्ये किंवा अकॅडमीमध्ये, आम्हाला खूप मुलं अशी विचारायची की कधी करू, म्हणजे हा एक खूप प्रश्न असतो. नाही आता जानेवारी फेब्रुवारी तर असतोच प्रश्न मुलांचा की कधी करू, वेळ कमी आहे, काम जास्त आहे, कधी करू मॅडम. तर कधी करा म्हणजे दुपारी करा, जेवल्यावर. आता तुम्हाला आय होप तुम्हाला सुट्ट्या लागल्या असतील अभ्यासासाठी, किंवा खूप जणांच्या अजून प्रिलियम्स किंवा प्रॅक्टिकल एक्झाम सुरू असेल, पण ज्यांना सुट्टी लागली आहे त्यांच्यासाठी दुपारनंतरनं, म्हणजे ज्यावेळी आपण जेवतो, झोप येत असते, तेव्हा डायग्राम्स प्रॅक्टिस करा. किंवा रात्री जेवणानंतर जेव्हा कंटाळा आलेला असतो आपल्याला, म्हणजे अभ्यास करून दमलेला असता तुम्ही, किंवा आता अभ्यास करायची इच्छा नसते, तेव्हा प्रॅक्टिस करा. किंवा जेव्हा खूप कंटाळा आलेला असतो, आता वाचायचं नाही काय नाही, जेव्हा तुम्ही फोन घेऊन स्क्रोलिंग करता, माहितीये, आता कंटाळा आलाय, फोन घेऊन बसतो, त्या ठिकाणी एक पेपर घ्या कुठला पण, डायग्राम प्रॅक्टिस करायला चालू करा. गाणी लावून करा. हे सांगते मुलांना की गाणी लावून करा. तुम्हाला जे गाणं आवडतं ते गाणं लावा आणि डायग्राम प्रॅक्टिस करायला चालू करा. तुम्हाला कळणार आहे तुम्ही प्रॅक्टिस कधी केलात ते. त्यामुळे खरं प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. हे पहिल्याला तुमचं टीएस ऑफ अँथर जे आलंच पाहिजे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट. आता हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला फक्त ड्रॉ म्हणून तर येईल, किंवा 4 मार्कला तुम्हाला हा पूर्णच प्रश्न येईल. म्हणजे 4 मार्कला ते कसे देतील की explain the development of male gametophyte with neat label diagram. With the help of neat label diagram, write a note on किंवा give a note on development of male gametophyte. 3 marks 4 marks. तेव्हा ही डायग्राम काढणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, हे सगळे डायग्राम्स तुम्हाला काढले पाहिजे. त्यात काय आलं पाहिजे, मेन गोष्ट, तुम्ही तर मेल गॅमेटोफाइटचे डेव्हलपमेंट दाखवताय. ठीक आहे, डेव्हलपमेंट दाखवा लागलाय म्हटल्यावर काय आलं पाहिजे त्याच्यात, मेल गॅमेट्स हे पोलन ट्यूब मधले, ट्यूब न्यूक्लियस मधले, हे पोलन ट्यूब मधले मेल गॅमेट्स आलं पाहिजे. मग हे जनरेटिव्ह सेल्स आलं पाहिजे, हे एक आलं पाहिजे. त्यात नंतर हे डॉट्स वगैरे सगळं आलं पाहिजे. ठीक आहे, जर्म पोर्स वगैरे दाखवायचं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर मग पुढचं तुमचं अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. यात पण तसंच तुम्हाला एकतर 3 किंवा 4 मार्कला कसं येईल की, म्हणजे 2 मार्कला फक्त डायग्राम येईल, किंवा 3 आणि 4 मार्कला राईट अ नोट ऑन अॅनाट्रोपस ओव्ह्यूल विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम.
ड्रॉ अँड स्केच अनदर प्रोसेड्युलर, एक्सप्लेन इट्स कॅरेक्टरिस्टिक्स किंवा एक्सप्लेन इट्स फीचर, एक्सप्लेन इट्स एलिमेंट्स असं पण देऊ शकते. ठीक आहे, असं फिरवून प्रश्न घालू शकते. मग त्यात एवढं सगळं लिहायचं नाही, मुलं इथंच कन्फ्यूज होतात. 2 मार्कला जर विचारला असेल तर मला रूल सांगते, डायग्राम कंपल्सरी काढायचे आणि प्लस 4 ते 5 नेमिंग आले पाहिजेत. जे हा अनसेड रूल आहे तुमच्या कुठलाही याचा बघा. 2 मार्काचा असेल तर तुम्ही 4 ते 5 काय करायची, नेमिंग, डायग्राम नीट काढायची, 4 ते 5 नेमिंग करायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना 4 ते 5 तुम्हाला काय लक्षात राहिले तर हे एम्ब्रिओ सॅक, सिनर्जिड एग हे आला पाहिजे. हे कंपल्सरी आहे, कारण हे म्हणजे ओव्ह्यूल म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट, फिमेल गॅमेटोफाइट मध्ये एग तर आलाच पाहिजे. हे कंपल्सरी आहे, हे विसरायचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही मग आउटर इंटुगमेंट, इनर इंटुगमेंट किंवा दोन्ही मिळून इंटुगमेंट एक लिहू शकताय. तुमच्या लक्षात नसेल तर हिलियम एक लिहू शकताय, अँटीपोडल्स लिहू शकताय, अशा गोष्टी तुम्ही लिहू शकता. म्हणजे 5 ते 6 हे डायग्राम जर 2 मार्कला आला असेल तर, जर 3 किंवा 4ला आला असेल तर सगळं लिहायचं. का? कारण तिथे तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणून पण सांगतात. मग तुम्ही जर त्यांनी काढलं, म्हणजे इथं नेमिंग केलं, तुम्ही एक्सप्लेन काय करणार? ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर आधी नेमिंग करावं लागेल. नेमिंग करायचं तर सगळंच नेमिंग करायला लागणार. त्यामुळे 3 आणि 4 मार्कला तुम्हाला सगळंच लिहावं लागेल. 2 मार्कला जर तुमच्या कृपेने आलं तर तुम्ही काय करा, फक्त डायग्राम काढा आणि 4 ते 5 तुम्ही काय करा, नेमिंग द्या. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, जसं मी तुम्हाला वर सांगितलं तसंच की हे तर तुम्हाला 2-3 मार्कला फक्त डायग्राम येईल किंवा 4 मार्कला पूर्ण काय येणार त्याचं एक्सप्लेनेशन, म्हणजे तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करायला लागणार की बघा इथं हे 3 कसे डिजनरेट झाले, फक्त हे एकच राहिलं, ते पुढे जाऊन त्यानं काय केली, ग्रोथ नरिशमेंट केली, इथं मायटॉसिस 1 झालं. म्हणजे आपण म्हणतो ना की इथं फक्त काय होतं, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होतं, सायटोप्लाझम डिव्हिजन होत नाही. मग 2 झाले, मग 2चे 4 झाले, मग त्यातले 4चे परत काय झाले, 8 झाले, त्यातले फक्त 2 इथं आले, 6 इकडे 3 इकडे 3 इकडे 3 गेले. मग त्याच्यापासून काय झालं, परत मग ते डिव्हिजन झाले. सगळं तुम्हाला लिहावं लागेल. परत तसंच तुम्ही ही डायग्राम काढलीत ना, 4 मार्कला जरी असलं तर ही डायग्राम सोडल्यास तुम्हाला 7 ते 8 पॉईंट्स लिहावे लागतील. हे डायग्राम प्लस 7 ते 8 लिहिलं की तुम्हाला 4 मार्क्स मिळाले. मग तुम्ही हे डायग्राम जर असं तुम्ही असंच लिहू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं की मग हे 3 म्हणजे ते वरचे 3 डिजनरेट होतात, तेच मग मेगास्पोर म्हणून तयार होतं. तुम्ही असं सगळं लिहू शकता. डायग्राम जर तुमची परफेक्ट असेल तुम्हाला लिहायला प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्हाला जर डायग्रामच माहीत नसेल, डायग्रामच जर प्रॅक्टिस केली नसेल तर खूप प्रॉब्लेम येतो. बायोलॉजीला मी बघितलंय मुलांना एकच लाईन त्यांनी फिरवून ती एकच लाईन लिहिली असते 4 लाईन्स करून. ते आम्हाला कळतं, ते आम्ही मार्क्स देत नाही. तुम्हाला ते सरळ स्पष्ट सांगते, मार्क्स त्याचे मिळत नाहीत. तुम्ही एकच वाक्य फिरवून अँडला आधी, नंतर ऑरला नंतर वगैरे लिहून जे तुम्ही गोळ घालता ना, तुम्हाला वाटतं की बाबा मी 4 पॉईंट्स मिळत, मार्क्स मिळतील, मला नाही. ठीक आहे, जर वेगवेगळे ते 4 पॉईंट्स पाहिजेत. त्यामुळे डायग्राम आली पाहिजे. कारण तुम्हाला जर हे डायग्राम परफेक्ट माहिती असेल तर तुम्ही काहीतरी लिहू शकता ह्याच्याबद्दल. त्यामुळे डायग्राम येणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर मग पुढे डबल फर्टिलायझेशन परत इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे? कारण ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात आलेत. ठीक आहे, 3-4 मार्कला येऊ शकतात. कम्प्लिटली एक्सप्लेन करा म्हणून. त्यात आता इथं काय काय तुम्ही हायलाईट करायला पाहिजे ते म्हणजे एक हे सिनगॅमी, हे कंपल्सरी तुम्ही अंडरलाईन केलं पाहिजे. त्यानंतर ट्रिपल फ्युजन कंपल्सरी काय केलं पाहिजे, तुम्ही त्याला हायलाईट केलंच पाहिजे. कारण डबल फर्टिलायझेशन म्हणजे हेच, इकडे एक फर्टिलायझेशन झालंय आणि इकडे एक फर्टिलायझेशन झालं, त्यामुळे कंपल्सरी आलं पाहिजे. पोलन ग्रेन आला पाहिजे. बाकीचे पण हे सगळे वाक्य म्हणाले बाकीचे पण नेमिंग आलं पाहिजे कंपल्सरी. ठीक आहे, त्याच्यानंतर मग रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग टेस्टीज खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर याच्यावर मी हे केलं आहे म्हणजे व्हिडिओ केलेलाच आहे, कसं आन्सर्स लिहायचं तुम्ही ते बघू शकतात. एक मी सॅम्पल व्हिडिओ टाकला आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. त्यात तुम्ही टीएस ऑफ टेस्टिस बघितला तर एक भरपूर आलं. टीएस ऑफ टेस्टिसचं तुम्ही सेमिनिफरस टिब्यूल सुद्धा म्हणू शकता. जास्त पण क्वेश्चन आला की सेमिनिफरस टिब्यूल्स म्हणून पण सांगा. ज्यात तुम्ही हे डायग्राम आली पाहिजे, प्लस जर्मिनल इपिथेलियम आलं पाहिजे, इंटरस्टिशियल सेल्स आले पाहिजे, बेसमेंट मेम्ब्रेन आलं पाहिजे, त्यानंतर सेटोली सेल्स, ट्युनिका अल्ब्युजिना हे तुम्हाला असं पण देऊ शकतात. किंवा इथं देतील ए, इथं देतील बी, इथं देतील सी आणि सांगतील की यांचं नेमिंग म्हणजे नेमिंग करा आणि यांचं फंक्शन सांगा. इथं तुम्हाला असं काहीतरी करतील, ह्याचं नेमिंग सांगा आणि फंक्शन सांगा. इथं पण असं करतील, सांगतील नेमिंग सांगा आणि फंक्शन सांगा.
अशा गोष्टी येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला असं पण डायग्राम प्रॅक्टिस करायचे आहे, प्लस तुम्हाला ह्यांचं फंक्शन सुद्धा आलं पाहिजे. आणि ते कसं फिरवून विचारतील सांगता येत नाही. त्याच्यानंतर मग टीएस ऑफ ओव्हरी थोडंसं किचकट आहे, ची प्रॅक्टिस जास्त करावी लागेल तुम्हाला. ह्यात तुम्हाला हे प्रीमोर्डल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल हे सगळं आलं पाहिजे. प्रायमरी फॉलिकल वगैरे सगळं विचारतात. त्याच्यानंतर मग कॉर्पस लुटियम, हे डे 20 वगैरे सगळं आलं पाहिजे बाळांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे सगळ्यात ग्राफियन फॉलिकल, अगेन हे तुम्हाला काय करतील, ABCD म्हणून पण देतील किंवा ड्रॉ द डायग्राम म्हणून पण देतील. म्हणजे ग्राफियन फॉलिकल ड्रॉ करा किंवा ह्या सगळ्याचं काय करतील त्यांनी नेमिंग करून फंक्शन सांगा. त्याच्यानंतर मग मेन्सुरल सायकल हा खूप विचारला जाणारा प्रश्न आहे. म्हणजे स्टार मार्क आहे. तर तुम्हाला काय करतील, हार्मोन्स म्हणजे तर LH जागी काय करतील, A देतील. FSH जागी काय करतील, B करतील. हा, प्रोजेस्ट्रॉनच्या जागी काय करतील, C करतील. इस्ट्रोजनच्या जागी काय करतील, D करतील. फंक्शन सांगा. ABCD काय आहेत सांगा, फंक्शन सांगा. किंवा ते प्रोलिफरेटरी फेज क्वेश्चन मार्क देतील इथं. त्याच्यानंतर मग हे ओव्ह्युलेशन क्वेश्चन मार्क करतील. अशा खूपशा गोष्टी म्हणजे इथे तुम्हाला ड्रॉइंगला नाही येणार, खूप कमी तुम्हाला येईल की ड्रॉ द मेन्सुरल सायकल. पण असे हार्मोन्स खूप जास्त येणार. असं ते येतील त्यांनी आणि तुम्ही लिहा. किंवा तुम्हाला असं वेडवाकडं काहीतरी देतील. आता हे खूप करावं लागलं. जसं तुम्हाला वेडवाकडं देतील आणि सांगतील की कुठली फेज आहे सांगा, किंवा कुठल्या हार्मोनमध्ये प्रॉब्लेम आहे सांगा, कुठला हार्मोन सिक्रेट होत नाही आहे ते सांगा. अशा गोष्टी खूप येऊ शकतात. त्यामुळे हे त्याप्रमाणे करावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर ना स्पर्मॅटोजेनेसिस, तुम्ही बघितलं असाल प्रत्येक पेपरला आहेच हा स्पर्मॅटोजेनेसिस. तुम्हाला 3-4 मार्कला तरी येईलच. एक्सप्लेन स्पर्मॅटोजेनेसिस, कमेंट ऑन स्पर्मॅटोजेनेसिस, राईट नोट ऑन स्पर्मॅटोजेनेसिस असल्या खूप. मग समजा तर 3 आणि 4 मार्कला येत असेल तर विचारलं असो वा नसो डायग्राम ही काढायची कंपल्सरी. खूप नग असे बघितलेत मी, जोपर्यंत तिथं ड्रॉ लिहिलेला असो पण ड्रॉ करतच नाहीत ते. अरे बाळांनो, 3-4 मार्काचे प्रश्न असले त्यांनी विचारलं असो नसो डायग्राम कंपल्सरी काढायची. मी हे मागच्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं, ते व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. त्यात मी बरोबर तुम्हाला सांगितलंय की कसं लिहायचं पेपर, काय लिहायचा, आन्सर्स कसे लिहायचे ते सांगितलं. तुम्ही एकदा जाऊन बघू शकता. ठीक आहे. त्यात स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये हे मायटॉसिस, मल्टिप्लिकेशन फेज, त्याच्यानंतर मग हे ग्रोथ फेज, त्याच्यानंतर हे मॅच्युरेशन फेज, हे सगळं आलं पाहिजे. स्पर्मॅटोझोआ आलं पाहिजे, स्पर्मॅटिड्स आलं पाहिजे, मिओसिस 2, मिओसिस 1 हे सगळं आलं पाहिजे. तुम्हाला असं पण विचारतील की हे काय आहे किंवा हे काय आहे असं पण विचारतील. म्हणजे इथं काय करतील, A म्हणून देतील, इथं काय करतील B म्हणून देतील. ही कुठली प्रोसेस आहे म्हणजे A to B कुठली प्रोसेस आहे. किंवा इथं काहीतरी देतील, इथं काहीतरी देतील, इथं A देतील, इथं B देतील, इथं C देतील आणि सांगतील A to B कुठली प्रोसेस आहे किंवा B to C कुठली प्रोसेस आहे. किंवा इथे एवढं देतील A to B कुठली प्रोसेस आहे, B to C कुठली प्रोसेस आहे. म्हणजे स्पर्मॅटिड टू स्पर्मॅटोज आपल्याला माहिती आहे स्पर्मिओजेनेसिस असते. आणि स्पर्मॅटिड म्हणजे प्रीमोर्डल सेलपासून स्पर्मॅटिड्स पर्यंत असते आपलं स्पर्मॅटोजेनेसिस. अशा गोष्टी येऊ शकतात. त्यामुळे हे परफेक्टली करायचं. त्याच्यानंतर मग स्ट्रक्चर ऑफ स्पर्म 2 मार्कला ठरलेला प्रश्न असतो. 2 मार्कला असे प्रश्न खूप येतात. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म एक्सप्लेन करा, एक्सप्लेन करा, ते एक्सप्लेन करा. 2 मार्कला काय काय लिहिलं म्हणजे परत तसंच 4 ते 5 नेमिंग आलं पाहिजे. प्रिन्सिपल पीस, एंड पीस लिहिलं नाही तरी चालेल. टेल फक्त लिहिलं तर चालेल. मायटोकॉन्ड्रिया लिहिलं तर चालेल. हे प्रॉक्सिमल डिस्टल सेंट्रिओल कंपल्सरी आहे. ठीक आहे. का डिस्टल सेंट्रिओल पासून मायटोकॉन्ड्रिया तयार होते. ठीक आहे. न्यूक्लियस कंपल्सरी आहे, ॲक्रोझोम कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्यानंतर परत oogenesis, ह्याच्यावर तर भरपूर येतात. का कारण अडकते ना, आपल्याला माहिती आहे की oogenesis 2 वेळा अडकते. मिओसिस 1 मध्ये अडकते, मिओसिस 2 मध्ये अडकते. पोलार बॉडीज मध्ये सुद्धा म्हणजे पोलार बॉडीज पण लहान असतात, ओव्हम मोठा असते. त्यामुळे अशावर तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. हे सुद्धा करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अनफर्टिलाइज्ड ओव्हम, परत तेच इथं तुम्हाला काय करतील, ड्रॉ द डायग्राम येणार नाही. खूप कमी वेळेला विचारू पण शकतात, पण खूप कमी वेळा त्याने ड्रॉ द डायग्राम म्हणून सांगितलंय. पण इथं विटेलाइन मेम्ब्रेनला ते काय करतील, A म्हणून देतील. जर्मिनल वेसिकलला काय सांगतील, B म्हणून सांगतील. कारण इथं खूप मुलं काय करतात, न्यूक्लियस म्हणून येतात. न्यूक्लियस नसतं हे बाळांनो. मी खूप म्हणजे मी एकदा हा क्वेश्चन घातला होता त्यामुळे मला माहिती आहे.
म्हणजे 99% मुलांनी ते न्यूक्लियस लिहिलं होतं आणि मी चूक दिल्यावर भांडत आले होते माझ्याकडे की मॅडम का चूक दिला तुम्ही मला, ते न्यूक्लियसच तर आहे. न्यूक्लियस नाही, ते जर्मिनल वेसिकल आहे. ठीक आहे, न्यूक्लियस कधी होतोय, फर्टिलायझेशन नंतर न्यूक्लियस तयार होतोय. आता हा जर्मिनल वेसिकल असतोय. त्यामुळे हे तर बोर्ड खूप फसवते, बोर्डाला माहिती आहे, तर चूक करणार तुम्ही. त्यामुळे काय नाव आहे ते बघा आधी. आणि फर्स्ट पोलार बॉडी असते आणि अनफर्टिलाइज्ड आहे अजून. CET-ला नीटला फसवणार प्रश्न तिथं पण विचारतात की फर्स्ट पोलार बॉडी आहे का काय. अनफर्टिलाइज असल्यामुळं फर्स्ट पोलार बॉडी आहे, फर्टिलाइज्ड असेल तर सेकंड पोलार बॉडी तयार होते. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हे डायग्राम त्या हे न म्हणजे त्या अँगलनं काय करा, प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर मग हे ब्लास्टोसिस. अगेन ड्रॉ द डायग्राम म्हणून खूप कमी वेळेला येतं, पण तुम्हाला काय करतील, ट्रोपोब्लास्ट फंक्शन सांगा, इनर सेल मास फंक्शन सांगा, परत त्याच्यानंतर मग हे ब्लास्टोसिस कॅव्हिटी फंक्शन सांगा. या गोष्टी येऊ शकतात बाळा. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला STDs, परत हे STD म्हणून ड्रॉ द डायग्राम म्हणून नाहीये. ठीक आहे, त्यामुळे काय घाबरायची गोष्ट नाही. पण तुम्हाला हे कसं येऊ शकतंय, डायफ्राम किंवा लिप लूप्स किंवा जे आपलं हे आहे काय म्हणतो आपण ते कॉपर्टी, हे तुम्हाला मेकॅनिकल यातलं कुठलं आहे किंवा ह्याच्यातलं केमिकल कुठलं आहे हे सगळं विचारू शकतात. त्यामुळे त्या ह्यानं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. किंवा हे तुम्हाला डायफ्राम देतील, ह्याचे ह्याचे 2 ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज सांगा. लिप्स लूपचं काय सांगतील की 2 ॲडव्हान्टेज 2 डिसएडव्हान्टेज सांगा. हे झालं ना, 4 मार्कला प्रश्न झाला. त्यामुळे असं येऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर मग हे परत IUD कॉपर्टीचं हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे असल्या गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर मग हा एक आहे इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनमध्ये सिकल सेल ॲनिमियाचा जो काय म्हणतो आपण ते पेडिग्री आहे किंवा त्याचं जे असं चार्ट आहे हा खूप विचारला जातो. म्हणजे त्याचं हे असं पूर्ण सायकल म्हणण्यापेक्षा जे F1 जनरेशन, F2 जनरेशन, ऑफस्प्रिंग्स, गॅमेट्स, पेरेंट्स खूप विचारलं जातं. त्यामुळे हे परफेक्ट करायचं, कारण हे विचारतात. कारण इथं कसं असतं, एक किल होतो, 2 कॅरियर असतात, एक नॉर्मल असतंय. कारण ह्याचा जो काय पण म्हणतो ना, डॉमिनंट जगतच नाही, मरतो. त्यामुळे असले प्रश्न भरपूर येतात. त्यामुळे हे काय करा, एकदा प्रॅक्टिस करा. यातलं बाकी काय करायची गरज नाही पडणार. म्हणजे बाकीचे कोडॉमिनंट, इनकम्प्लीट डॉमिनंट हे तुम्हाला काय असं स्पेसिफिक नाही विचारत, पण सिकल सेल ॲनिमियाचे स्पेसिफिक विचारतात. विथ द हेल्प ऑफ पेडिग्री एक्सप्लेन सिकल सेल ॲनिमिया, किंवा हे पेडिग्री देऊन तुम्हाला सांगतील की कशाचं आहे सांगा, त्यातलं ते का किल व्हायला लागले सांगा, कुठलं आपण म्हणतो ना की ऑटोझोमल डॉमिनंट किंवा रेसेसिव्ह, असल्या गोष्टी विचारतात ते खूप. म्हणजे हे तुम्हाला 1 देतील आणि ह्याच्यावर 4 प्रश्न तयार करते. म्हणजे 1 असतंय ना ते तुम्हाला असे प्रश्न विचारतील. त्याच्यानंतर मग स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम, परत तेच स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम ड्रॉ करा म्हणून पण विचारतील. किंवा त्याचं काय करतील, तुम्हाला टेलोमियरच्या जागी A, इथं सेकंडरी कॉन्स्ट्रक्शनच्या जागी B, किंवा ह्याचं मग फंक्शन सांगा. म्हणजे ते पुढं काय काम आहे, का होतं ते सांगा. सेकंडरी कॉन्स्ट्रक्शन सांगतील किंवा त्याचं काय फंक्शन आहे ते सांगा. पण किंवा क्रोमॅटिटा त्याचं पण सांगतील, न्यूक्लिओलसचं पण सांगा. क्रोमॅटिटा इथं पण आहे, सेंट्रियोमर, मॅट्रिक्स, अशा गोष्टी तुम्हाला ABCD म्हणून पण देतील. 3-4 माहितीवरून 3 प्रश्न तयार करतील आणि काय सांगतील की ते सॉल्व्ह करा. ठीक आहे, किंवा X आणि Y क्रोमोझोम डिफरन्सिएशनला येऊ शकते. डिफरन्सिएशनला असे क्वेश्चन्स भरपूर येतात. डिफरन्सिएशनला की XY क्रोमोझोम डिफरन्स करून सांगा. त्यामुळे हे एकदा प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, ह्यात हे तुमचं हिस्टोमरचं ऑक्टॅमर आहे. हे खूप वेळेला येतं, खूप वेळेला तुम्हाला ड्रॉ म्हणून सुद्धा येतं किंवा खूप वेळेला आयडेंटिफाय म्हणून सुद्धा येतं. आयडेंटिफाय म्हणजे काय, ते तुम्हाला काय करतील, H2A जागी A देतील, H4 जागी B देतील, H2B जागी C देतील, H3 जागी D देतील आणि H1 जागी E देतील. आणि हिस्टोनची नावं भरा म्हणून सांगतील किंवा त्यांचे फंक्शन सांगा म्हणून सांगतील. H1चा काय आहे फंक्शन, लिंकर DNA आहे, सगळ्यांना कनेक्ट करून ठेवतोय. हे सगळे काय आहेत, बेसिक DNA आहेत. त्याच्यानंतर हा DNA आहे, ह्याच्यातून कॉईल होतोय, ऑक्टॅमर ऑफ हिस्टोन, किंवा याचं पूर्ण पॅकेजिंग सांगा असं पण म्हणतील की राईट अ नोट ऑन पॅकेजिंग, असं पण करतील. त्यामुळं हे त्यानुसार तुम्हाला बघायचं तर ड्रॉ डायग्राम म्हणतील किंवा ABCD देऊन त्याचं फंक्शन सांगा किंवा त्याचं स्ट्रक्चर सांगा असं पण सांगतील. त्याच्यानंतर मग रिप्लिकेशन फॉर्क, ह्याच्यावर पण भरपूर प्रश्न येतात.
आणि त्याच्यात मुलं खूप कन्फ्यूज होताना बघितलंय मी. ठीक आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही, एकच ट्रिक लक्षात ठेवायची. आपल्याला माहिती आहे लिडिंग स्टँड. लिडिंग स्टँड म्हणजे काय, जो थांबत नाही तो लीड. आपल्याला माहिती आहे लीडर कधी थांबत नसतो, लीडर नेता कधी थांबत नसतो, तो पुढंच जात असतो. पुढे एकदा जायचं त्यानं ठरवलं की तो पाठीमागं वळून बघत नाही. तसे लॅग व्हायला लागले. तर मुलांच्या भाषेत कम्प्युटर लॅग व्हायला लागलाय, फोन लॅग व्हायला लागले म्हणतो लॅग मध्ये थांबायले. लॅगिंग मध्ये काय होणार, थांबायला लागले. थांबून जसं वडाप असते ना, ही म्हणजे आपलं लिडिंग स्टाईल म्हणजे आपलं सुपरफास्ट. कोल्हापूर ते पुणे, नाशिक ते पुणे असतं ना सुपरफास्ट, मुंबई ते पुणे सुपरफास्ट, मध्ये न थांबणार, विना थांबा विना वाहक, तसं लिडिंग स्टँड. आणि हे लॅगिंग स्टँड म्हणजे आपली साधी एसटी, म्हणजे थांबत जाणारी. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. पण आता ह्यांचं डिरेक्शन कसं लक्षात ठेवणार, हे जे लिडिंग स्टँड आहे ना ते कायम कुठं असतंय, त्या फॉर्कच्या तोंडाकडे असते. म्हणजे जिथं ते काय व्हायला लागले, कट डाऊन व्हायला लागले, त्या तोंडाकडे कुठं नेहमी आपल्या लिडिंग स्टँड असते. आणि त्याच्यापासून लांब कोण पळत असते, लॅगिंग स्टँड. ठीक आहे, लिडिंग स्टँड नेहमी कुठं असणार, पेरेंटल स्टँडकडे असणार आहे. लॅगिंग स्टँड कुठं असणार आहे, नेहमी त्याच्यापासून लांब पळत असणार आहे. असं लक्षात ठेवायचं. त्याच्यावर प्रश्न भरपूर येतात. लिडिंग स्टँडला त्यांनी ए म्हणतील, लॅगिंग स्टँडला बी म्हणतील, पेरेंटल स्टँडला सी म्हणतील. सांगा. दो ओकाजाकी फ्रॅगमेंट्सला डी म्हणतील आणि याला कोण जॉईंट करते. ठीक आहे, आणि हू जॉईंट्स डी इन सी असं सांगतील. असं पण येतात प्रश्न. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला माहिती आहे लायगेस जॉईंट करून ठेवतोय त्याला. त्याच्यानंतर मग प्लांट वॉटर रिलेशन, त्यात तुम्हाला विचारतील स्ट्रक्चर ऑफ रूट, म्हणजे रूटचं स्ट्रक्चर सांगा. हे डायग्राम येतं डायग्राम हेच येतंय किंवा रूट हेच पण डायग्राम येऊ शकते का, नाही तर मुलं कन्फ्यूज होतात. त्याच्यानंतर तुमचं झालं आपले जे स्टोमॅटल ओपनिंग आहे ते स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा हे डायग्राम म्हणून येईल, किंवा परत तसं म्हटलं तसं ABCD म्हणून तर येईल, किंवा मग सबसिलरी सेल्स म्हणजे A, किंवा स्टोमॅटल पोर म्हणजे B, किंवा गार्ड सेल्स म्हणजे C. आता ह्याचं फंक्शन सांगा, किंवा क्लोज्ड कधी असतंय, ओपन कधी असतंय. ते आपण माहिती आहे क्लोज्ड कधी असतो, तो रात्रीचा क्लोज्ड असतो. ओपन कधी असतो, दिवसाचा ओपन असतो. ठीक आहे, तसं ते विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर मग हे तुमचे जे आपली ह्युमन सर्क्युलेशन, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन जो टॉपिक आहे आपला, त्याच्यात तुम्हाला हे काय करतील, सेल्स देतील आणि आयडेंटिफाय देम. हे तुम्हाला काढायला खूप कमी येईल, म्हणजे येऊ पण शकतं 4 मार्कला. ते सहज प्रश्न घालू शकतात की असे 5 सेल्स आहेत, 5 सेल्स ड्रॉ करा, त्यांचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स लिहा. पण असं पण येऊ शकते की डायग्राम ते स्वतः देतील आणि हे न्यूट्रोफिलचे तुम्हाला 2 फंक्शन विचारतील, त्याच्यामध्ये इओसिनोफिलचे 2 फंक्शन विचारतील, मोनोसाइट्सचे 2 फंक्शन विचारतील, किंवा असं विचारतील की त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा, किंवा हे जे तुम्हाला छोटे दिसतात हे काय आहे, हे लोब दिसतात ह्याच्यात काय आहे, किंवा हे जे तुम्हाला पूर्ण असतं ह्याच्यात काय आहे, हे न्यूक्लियस वगैरे देणार नाहीत. ते न्यूक्लियस म्हणजे काय ते सांगा, असं वगैरे तुम्हाला देऊ शकतात. त्याच्यानंतर मग ह्युमन हार्ट आता खूप कमी यायला लागलं, म्हणजे तुम्हाला सांगायला लागलं की ड्रॉ करा, एक्सप्लेन करा वगैरे. आता ड्रॉ करा ही गोष्ट नाही, पण तुम्ही जर बघाल तर नेमिंग भरपूर आहे, त्यामुळे मुलं हे बघूनच घाबरतात. त्यामुळे हे नेमिंगला येऊ शकते बघा त्यामुळे तुम्हाला ह्याची हार्टचे डायग्राम काढायला नाही लागणार, खूप कमी येईल डायग्राम काढायला. पण तुम्हाला हे असं विचारू शकतात, म्हणजे बायकॅस्पिड मॅटेरियल व्हॅवल कुठं आहे, ट्रायकॅस्पिड कुठं आहे. कारण मुलं काय कन्फ्यूज होतात माहिती आहे, इकडे बायकॅस्पिडला तिकडे ट्रायकॅस्पिडला, तर आपल्या डायग्राम काढून सवय असतं ना, त्यामुळे इकडे बायकॅस्पिडला तिकडे ट्रायकॅस्पिडला तर नाही. बायकॅस्पिड उजवीकडे आहे आणि ट्रायकॅस्पिड आपण जे बसले त्याच्या डावीकडे आहे. त्याच्यानंतर मग इंटरव्हेलिक्युलर सेप्टम, अशा गोष्टी तुम्हाला हे एकदा त्याचं फक्त नेमिंग बघा, नेमिंगनं प्रॅक्टिस करा. ठीक आहे, बाकी हे डायग्राम तुम्हाला ॲसच काढायला नाही येणार. त्याच्यानंतर आर्टरी वेन अँड कॅपिलरी, परत तुम्हाला डिफरन्समध्ये येऊ शकते. हे डिफरन्समध्ये कसं सांगतील ते, आर्टरीचं ल्युमेन आणि परत वेनचं ल्युमेन डिफरन्शिएट करून सांगा, किंवा हे आर्टरियाचे जे 3 लेयर्स आहेत, इथले जे 3 लेअर आहेत ते माहिती डिफरंट असतात. हे 3 लेयर्सवर तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात, म्हणजे तुम्हाला हे डायग्राम पूर्ण सांगतील, मधलं काही देणार नाहीत आणि 3 ते 4 प्रश्न याच्यावर तयार करतील. ठीक आहे, हे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे का, हे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे, कोण विथ हे जातंय
काय म्हणतो ते, कोण ब्लड म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लडला घेऊन जाते, कोण ऑक्सिजनेटेड ब्लडला घेऊन येत आहे, ट्युनिका एक्सटर्ना कुणामध्ये मोठी आहे, ट्युनिका मीडिया कुणामध्ये लहान आहे, असे क्वेश्चन्स येऊ शकतात. डायग्राम काढा म्हणून हेच असल्या गोष्टी नाही येणार, पण असं तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळे त्यासाठी आधी डायग्राम प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. कसा जरी प्रश्न आला तुम्हाला ते डायग्राम माहिती पाहिजे, डायग्राम तुमच्या हातातली पाहिजे, तुमचा हात बसला पाहिजे डायग्रामवर, म्हणजे तुम्हाला काय होईल, आपोआप लक्षात येईल की क्वेश्चन्स कसे विचारले. ठीक आहे. त्याच्यानंतर ECG डायग्राम काढायला नाही येणार, कंपल्सरी नाही येणार. ठीक आहे. पण तुम्हाला वेगवेगळे ECG देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला काय करतील, हे TSL आहे हे थोडंसं काय करतील, मोठं करतील, किंवा हे R वाला हे थोडंसं काय करतील, मोठं करतील, किंवा थोडंसं ना R आपल्याला असं दिलेलं असतं, थोडंसं ते असं करून देतील. कोण विचारतील की त्याला काय रोग आहे, म्हणजे हाय BP आहे, लो BP आहे, किंवा त्याला कुठलं आर्किडॉक्सिस आहे, कुठलं प्लेक्रोसिस आहे, कुठलं त्यांना डिसीज आहे हे विचारू शकतात. त्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे हे जी ECG तुम्ही करायला लागलाय हे डिझीज रिलेटेड करा. हे तुम्हाला मी सांगेन की ECG हे मी डिझीज रिलेटेड करायचा, कारण आपल्याला माहिती आहे हाय BP मध्ये RT बदलू शकते, लो BP मध्ये बदलू शकते, त्याची इंटरव्हल आहे चेंज होऊ शकते. त्यामुळं हे आधी परफेक्ट करा. त्याच्यानंतर मग आपलं परत सिनॅप्सिस, हे तुम्हाला डायग्राम काढायला येणार नाही. ह्यात तुम्हाला परत काय येईल, हे कॅल्शियमला काय करतील, त्याने गोल करतील, तिथं A म्हणून लिहितील, सिनॅप्टिक वेसल्सला गोल करतील, तिथं B म्हणून लिहितील, किंवा लायगन गेटेड चॅनल्स ह्याला काय करतील, C म्हणून लिहितील. परत हे काय आहेत, हे व्होल्टेज गेटेड आहेत, हे लायगन गेटेड आहेत. कन्फ्यूज होतात मुलं, तर होतातच. त्याच्यानंतर हे न्यूरो ट्रान्समिटर्स मध्ये काय भरलंय, हे पोस्ट सिनॅप्टिक आहे का प्री सिनॅप्टिक आहे हे विचारतात. त्यामुळे अशा गोष्टी करायच्या. तुम्ही डायग्राम प्रॅक्टिस केलीत की तुम्हाला हे कळेलच. नेहमी जसं जसं कराल तसं तसं कळत जाईल. म्हणून म्हणाले की डायग्राम प्रॅक्टिस करा. कधी करायची, दुपारी किंवा रात्री, म्हणजे तुमचं काय होईल, जास्त वेळ द्यायला लागणार नाही. त्याच्यानंतर आलं स्पायनल कॉर्ड, हे येऊ शकतं डायग्राम काढायला. ठीक आहे. ते ड्रॉ द TS ऑफ स्पायनल कॉर्ड असल्या गोष्टी येऊ शकतात. फॉर्मेशन ऑफ स्पायनल कॉर्ड हे येऊ शकते, असल्या गोष्टी येऊ शकतात. परत तुम्हाला हे सगळं लिहायची गरज नाही, किंवा ABCD येऊन तुम्हाला असे हे इपेंडेमा सांगा, वेंट्रल रूट सांगा, डॉर्सल रूट सांगा, असल्या गोष्टी येऊ शकतात. त्यामुळे ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मला तुमचं ह्युमन हेल्थ अँड डिझीजेस, अँटीबॉडी झोपेत न उठवलं तरी यायला पाहिजे. एक तर अँटीबॉडी आणि एक हे HIV व्हायरस, झोपेतनं जरी उठवलं तुम्हाला तरी आलं पाहिजे, कारण इथं कन्फ्युजन होतं. हे म्हणजे काय, GP120, GP41, RNA कॅप्सिड प्रोटीन्स, खूप कन्फ्युजन होते, मुलं खूप कन्फ्यूज होतात. त्यामुळे हे करायचं. इथं हे SS बॉन्ड, इथं SS बॉन्ड, हे सगळं कन्फ्यूज होतं. त्यामुळे हे परफेक्टली करायचंच. त्याच्यानंतर मला तुमचं बायोटेक्नॉलॉजी, हे काय काढायला लावत नाहीत, पण अगेन इथं तुम्हाला टेम्परेचर विचारतील, इथं टेम्परेचर परफेक्ट करायचं. त्याच्यानंतर मग प्रोसेस विचारतील, डिनॅच्युरेशन व्हायला लागलंय, अनिलिंग व्हायला लागलंय, रिप्लिकेशन व्हायला लागले, किंवा एन्झाईम्स विचारतील, असल्या गोष्टी विचारू शकतात. ठीक आहे. ह्या आहे ना तुम्हाला काय करायचं, डायग्राम प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर मग लास्ट क्वेश्चन, हा पण तुम्हाला डायग्रामला येणार नाही, डायग्रामला येत नाही, पण तुम्हाला कसं विचारतील, जसं मला सांगितलं तसं. रॅपिड ग्रोथ कुणामध्ये दिसते, केनिया नायजेरियामध्ये दिसते. स्लो ग्रोथ कुणामध्ये दिसते, युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसते. झिरो ग्रोथ डेन्मार्क आणि इटलीमध्ये दिसते. नेगेटिव्ह ग्रोथ जर्मनी आणि हंगरीमध्ये दिसते. मध्ये ते काय विचारतील, हे देतील तुम्हाला 4 प्रदेशांमध्ये 4 देशांची नावं देतील, नावे द्या. ठीक आहे. किंवा हा ग्रुप कुठला 0 to 14चा, हा ग्रुप कुठला 15 to 44चा, हा ग्रुप कुठला 45 to 85चा, असे ग्रुप विचारू शकतात. मग तुम्हाला सांगतील की रॅपिड ग्रोथमध्ये कोण जास्त आहे. आपल्याला माहिती आहे की 0 to 14 जास्त आहे. त्यानंतर स्लो ग्रोथमध्ये कोण जास्त आहे, आपल्याला माहिती आहे की इथं पण म्हणजे आपण म्हणू शकतो की जास्त नंबर कोणाचा आहे, तो जास्त नंबर आपण म्हणू शकतो की 45 to 85चा आहे. तुम्ही तो बघू शकता की तो कोण कमी आहे. निगेटिव्ह ग्रोथमध्ये 0 to 14 आहे, जास्त कोण आहे ते 45 to 85 आहे. असे प्रश्न याच्यातून येऊ शकतात. मॅप रिडिंगमध्ये आपण म्हणतो ना की डायग्राम रिडिंग वगैरे असं येऊ शकतं. त्यामुळे ह्या हेतून तुम्हाला काय करायची, प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. त्यामुळं ही डायग्राम्स तुम्हाला परफेक्ट करायचे आहे, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे कधी करायची ते सुद्धा सांगितलं, कसं करायचं ते सुद्धा सांगितलं, आणि किती करायचं हे पण सांगितलं. त्यामुळे आता वेळ न घालवता
डायग्राम्स तुम्ही प्रॅक्टिस करायला चालू करा, कारण ह्याच्यात भरपूर मार्क्स मिळतात. तुम्ही हातचे मार्क्स गमवू नका. ठीक आहे. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला छान मार्क्स मिळत असं छान प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे. अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.